मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यात शेख हसीना दोषी आढळल्यात। शेख हसीनांना फाशीची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली आहे। त्याच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यामध्ये शेख हसीना दोषी आढळलेले आहेत आणि शेख हसीनांना आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। त्यांच्या विरुद्ध अनेक याचिका दाखल होत्या आणि त्या याचिकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय कोर्टाने दिलेला आहे। 2024च्या हिंसाचार प्रकरणामध्ये शेख हसीना यांना दोषी करार देण्यात आलेला आहे आणि त्यांना फाशीची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे। से पहले इसकी जो लोकेशन है इट्स इन अ डेंस पॉपुलेटेड एरिया। इतने डेंस पॉपुलेटेड एरिया में पुलिस ने 3000 किलो अमोनियम नाइट्रेट रखा। 4 दिन से वो यहाँ थाने में था। 4 दिन से आप उसका कुछ एक्सट्रैक्ट करके निकाल रहे थे सैंपल जो एफएसएल में जाना था। तो ये एक बहुत बड़ी लापरवाही। तर सध्याच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। 2024च्या हिंसाचार प्रकरणामध्ये शेख हसीना या दोषी आढळलेल्या आहेत आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सतीश ढगे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सतीशजी, आपण पाहतोय कशा प्रकारे या घटनेकडे आपण पाहतोय। मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, कसं पाहताय? नक्कीच हा महत्वाचा असा निर्णय त्या ठिकाणी आहे। फक्त बांगलादेशसाठी, बांगलादेशच्या जनतेसाठी नाही तर मी म्हणेल भारतासाठी, त्याचबरोबर दक्षिण आशियाच्या अनुषंगाने हा महत्वाचा निर्णय। मुळात जुलै 2024 मध्ये ज्यावेळेस शेख हसीना यांना पायउतार व्हावं लागलं आणि एक प्रकारे एक्स्ट्रीमिस्ट इस्लामिक ऑर्गनायझेशनचा पगडा असणारं अशा प्रकारचं सरकार त्या ठिकाणी आलं, त्याच्यानंतर या शेख हसीना त्याचबरोबर त्यांचे वडील मुजीबर रहमान आणि त्यांच्याशी संबंधित आवामी लीग पार्टी यांच्याशी संबंधित इतिहास त्याचबरोबर खुना पुसण्याचा एक प्रकारे सपाटा त्यांनी लावला होता आणि एक प्रकारे हे अपेक्षितच होतं की काही मोठा निर्णय शेख हसीना यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी त्याच्यात येईल आणि त्यानुसार हा निर्णय त्या ठिकाणी आलेला आहे।